आप देख रहे खबर +100 आज की खास खबर। भिवंडी महानगर पालिका चुनाव नामांकन के अंतिम दिन शहर में गहमागहमी। वार्ड 13 से अनीता विष्णु डगले ने भरा पर्चा। भिवंडी महानगर पालिका चुनाव का बिगुल बज चुका है, जिसके चलते शहर में राजनीतिक हलचल तेज हो गई है। आज 30 दिसंबर को नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि होने के कारण भिवंडी में बड़ी संख्या में इच्छुक उम्मीदवार नामांकन केंद्रों पर पहुंचकर अपने अपने नामांकन फॉर्म जमा कर रहे हैं। इसी क्रम में भिवंडी के प्रभाग क्रमांक 13 से अनीता विष्णु डगले ने अपना नामांकन दाखिल किया। अनीता डगले श्रमजीवी संगठन की सक्रिय सदस्य रही हैं और लंबे समय से जनता की समस्याओं को लेकर संघर्ष करती आ रही हैं। उन्होंने मजदूरों, गरीबों और आम नागरिकों के मुद्दों को प्रमुखता से उठाते हुए जनसेवा को अपना उद्देश्य बताया। नामांकन दाखिल करने के दौरान उनके समर्थकों की भी उपस्थिति देखी गई। एकंदरीत लोकशाहीचा हा रणधुमाळीचा पर्व चालू आहे। एक धूमधडाक्याचा असा पर्व म्हणायला हरकत नाही। बऱ्याच जोशाने तरुण वर्ग देखील या लोकशाहीच्या पर्वामध्ये आज सामील झालेला आहे। बहुतांश लोकांनी राजकीय रणधुमाळी असताना विविध पक्षाचे राजकीय लोकांचा प्राबल्य दाखवण्यासाठी, महापालिकेवर कब्जा करण्यासाठी आज त्यांचे बरेचसे असे उमेदवार त्यांनी असे दावा दाखल करण्याचा प्रयत्न करण्यासाठी नामनिर्देश फॉर्म भरत आहेत। पण आज माझ्या प्रभागामध्ये सदरील प्रभाग क्रमांक 13चा आदिवासी विभागामधून माझी एक कॅन्डिडेट अनीता विष्णू डगले म्हणून ही उमेदवार मी आता सध्या नामनिर्देश फॉर्म भरलेला आहे। सदरील उमेदवार ही स्थानिक भूमिपुत्र असून शिक्षणामध्ये तरबेज असून आज महापालिकेत ज्या काही वाटाघाटी होतील, ज्या काही माझ्या समस्या आहेत, ज्या प्रभागातील सांडपाणी असेल, योग्य पिण्याचं शुद्ध जल पेय असेल किंवा इतर दळणवळणाचे साहित्य असतील, विद्युत पुरवठा असेल, स्ट्रीट लाईट्स असतील, तर याच्या संदर्भात ज्या काही वाचा फोडण्यासाठी हा एक उमेदवार मी सक्षम दिलेला आहे। एकंदरीत भादोळ टेमघरपाडा टेमघर हा प्रभाग जर बघितला तर मात्रभर लोकांचा हा गड मानला जातोय का जे पूर्ण भिवंडीची सत्ताकरण बदली करण्याचा प्रयत्न करू शकतात असे मातब्बर उमेदवार या प्रभागामध्ये आहेत। पण सदरील माझी जी उणीव आहे का या प्रभागामध्ये असलेली जी समस्या आहेत, सांडपाणी असेल, इतर ज्या काही गोष्टी असेल, नागरीकरण आता झपाट्याने होत आहे, वाढती लोकसंख्येचा स्फोट इथं जो होतोय, तर त्याच्या अनुषंगाने ज्या काही समस्या वाढत आहेत त्या वाढणाऱ्या समस्यांना कुठेतरी आळा घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी किंवा ज्या नागरिकांकडून जो काही आपण टॅक्सेस वगैरे महापालिकेकडे वर्ग करतो पण त्याच्या संदर्भात कोणताही आपल्याला योग्य तसा न्याय मिळत नाही आणि त्याच्या अनुषंगाने आज मी हा कॅन्डिडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज चौरंगी लढतीसाठी प्रत्येक पक्षाचे विविध पॅनल तयार झालेले आहेत। काही अपरिहार्य कारणास्तव माझ्याकडे पॅनलची उमेदवार उपलब्ध नसल्याने मी अपक्ष असा हा एक 13 मधून उमेदवार दिलेला आहे। प्रथम मी मतदार राजाला आवाहन करतो की सर्वांनी या लोकशाहीच्या पर्वामध्ये सगळ्यांनी मतदान करायचं आहे। भले त्यांच्या इच्छेनुसार ज्या पक्षाला अधिकृत पक्ष जो काही असेल किंवा त्यांचा आवडता जो उमेदवार असेल त्याला त्यांना मतदान करायचं आहे। पण माझे एक हात जोडून त्यांना एक विनंती आहे, एक मत माझ्या एक विकासाला द्या, त्यासाठी मी एक त्यांना आळवणी अशी करतोय। ओके।